घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, गुंडांनी सयाजीरावाच्या सांगण्यावरनं नानांना डांबून ठेवलेलं असतं. तेच गुंड नानांसाठी जेवणाचं ताट घेऊन येतात आणि नानांचे हात सोडत म्हणतात, बसून बसून दमला असशील ना, घे खाऊन घे. त्यावेळेला नाना ते ताट ढकलत म्हणतात, नको, मला काहीच खायचं नाहीये. तर त्यातला दुसरा गुंड म्हणतो, खाऊन घे बाबा, नाही तर तुला काही झालं ना तर उगाच आमच्या डोक्याला ताप होईल. तेव्हा नाना म्हणतात, माझा एक मुलगा ना वकील आहे, तो मला नक्की सोडवणार. माझा ऋषिकेश, माझी जानकी मला नक्की शोधून काढणार, ते मला नक्की यातून बाहेर काढणार. ते माझ्यासाठी काहीही करतील. नानांनी असं बोलल्यानंतर त्यातला एक गुंड म्हणतो, पण त्यासाठी तू जिवंत तर असायला पाहिजेस ना, तू तर मेलायस. आणि हे ऐकल्यानंतर नाना खूप शॉक होतात. नाना म्हणतात, मी मेलोय? त्यावर तो गुंड म्हणतो, हो, आम्ही एका बॉडीला तुझ्यासारखी कपडे घालून चेहरा खराब करून पांडुरंग तळ्याजवळ टाकलं होतं आणि त्यामुळं तुझ्या सगळ्या घरच्यांना पटलंय की तो तूच आहेस आणि तू मेलायस. तर दुसरा गुंड म्हणतो, आणि तुझ्या खुनाच्या बदल्यात तुझ्याच पोराला म्हणजे ऋषिकेशला पोलिसांनी अटक केली आहे. हे ऐकून नाना खूप घाबरलेले असतात. नाना रडायला लागतात. नानांना मोठा धक्का बसलेला असतो. नाना म्हणतात, देवा माझ्या ऋषिकेशला वाचव, माझ्या जानकीचं, माझ्या ऋषिकेशचं रक्षण कर. तर तो गुंड म्हणतो, तुझा पोरगाच आता जेलमध्ये आहे म्हटल्यावरती तुला कोण सोडवणार.